आय लव्ह यू मोहम्मद याच्या राष्ट्रकुमार झालेल्या लाठीचार्जनंतर आज ओवेसी यांची सभा अहिल्यानगरमध्ये होणार आहेत. आपल्याबरोबर आयोजक आहे. मला सांगा सर, पोलिसांनी परवानगी दिल्याने सभा होणार आहे का? आता माननीय पोलीस प्रशासनाने आम्हाला बोलवलं आहे. काल खूप वेळपर्यंत IG साहेब पण इथं होते, त्यांच्याशी चर्चा झाली आणि आशा आहे ती परमिशन होणार आहे आणि देणार आहेत ते परमिशन आणि सभा 100% होणार आहे. परंतु ज्याप्रमाणे काल लाठीचार्ज तुम्ही कसं पाहता? आय लव्ह यू मोहम्मदवरून ते काय दुखवलं गेलं, भावना दुखवलं गेलं, ते तुम्ही कसं पाहता? कसं आहेच की अहमदनगरमध्ये काही छंड लोकांनी ना वातावरण दूषित करण्याचं पूर्ण षडयंत्र रचलेलं आहे. तर त्यांना माहीत होतं का 30 तारखेला ओवेसी साहेब येणार आहेत, मग 29 तारखेला काहीतरी घुसपट्ट काढायची. आणि या लोकांना माहिती आहे का मुस्लिम समाजाचा सगळ्यात म्हणजे नाजूक मुद्दा म्हणजे मोहम्मद पैगंबरांचा आहे. आणि मोहम्मद पैगंबरांचं नाव या लोकांनी जाणून बुजून रस्त्यावर लिहून येणं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून वातावरण दूषित झालं म्हणजे ओवेसी साहेब इथं येण्यासाठी काही ना काही अडथळे येतील. आणि तोच प्रकार यांनी घडवला आहे. तर काही हरकत नाही, जे त्यांना जे करायचं ते करू द्या, आम्ही सक्षम आहेत त्या गोष्टी निपटायला. त्यांचं असं एक म्हणणं आहे की ज्याप्रमाणे आय लव्ह यू मोहम्मदचे पोस्टर लावले गेले आणि त्यानंतर ही रिॲक्शन आली, तर याच्यामध्ये राजकीय षडयंत्र असं वाटतं तुम्हाला? आय लव्ह मोहम्मद हा लिहिणं किंवा पोस्टर लावणे हा गुन्हा आहे का, पहिले या गोष्टी सांगायचं आहे. परंतु कोणत्याही मोठ्या धर्मगुरू प्रेषितांचे नाव रस्त्यावर लिहिणे हे कितपर्यंत योग्य आहे त्या लोकांनी आम्हाला सांगावं. जर एखाद्याने दुसऱ्या धर्माच्या काही गोष्टी रस्त्यावर लिहिले किंवा त्यांची विटंबना केली, आम्ही स्वतः त्याचा निषेध करणार आहे. तर तुम्ही त्याचा निषेध करणार की मोहम्मद पैगंबरांचं नाव जर कोणी रस्त्यावर लिहित असाल आणि तुम्ही त्याला समर्थन देत असाल, तर तुमची मानसिकता कुठे आहे? फुले शाहू आंबेडकरांची मानसिकता आहे का? फुले शाहू आंबेडकर कधीच या गोष्टी करत नाहीत. मग एकीकडं सांगायचं आम्ही फुले शाहू आंबेडकरांना मानतो, भारतीय संविधानाला मानतो, आणि दुसरीकडं बिश्नोईच्या नथुराम गोडसे यांच्या मार्गावर चालायचं, ही कुठपर्यंत योग्य गोष्ट आहे? तुला असं वाटतं का हे मागे दर्गा तोडली होती, याच्यामुळे नगरमध्ये कोणते राजकीय षडयंत्र करते किंवा काही? 100% यामध्ये राजकीय षडयंत्र आहेत. का त्या ठिकाणी ज्या ठिकाणी दर्गा तोडली गेली त्याचा JCB कोणाचा होता, त्याच्या मागं कोणते लोकप्रतिनिधी होते आणि त्याच्या मागं कोणतं काय षडयंत्र रचत होता? हे लोक नेहमी म्हणतात की दर्गा रस्त्यात आली, दर्गा रस्त्यात आली. दर्गा रस्त्यात नाही आली, दर्गा पहिल्यापासून तिथं होती. कारण हा जो शहर आहे 500-550 वर्षापूर्वीचं शहर आहे. दर्गा त्याच्या ठिकाणी आहे. तुमचे रस्ते दर्ग्याच्या मध्ये आल्यामुळं तुम्हाला आज ते रस्त्याच्या मध्ये दिसू राहिले. आणि या लोकांनी जाणून बुजून म्हणजे ते दर्ग्याचं जे रात्री 3 वाजता JCB लावून तोडायचं काम जे आहे हे या लोकांनीच केलेलं आहे. आणि त्यांना वातावरण दूषित नेहमी करतं. मागील 7 महिन्यापासून या लोकांना फक्त अहमदनगरचं शहराचं वातावरण दूषित करून दंगल घडवायची आहे. आम्ही ते कुठंतरी आणून पाळतोय. तर यांना कसं तरी होतं, त्यांचे रात्रीचे झोप उडाले, यांना कुठंतरी वाटतंय की अहमदनगरमध्ये दंगल व्हावी, पण ते आम्ही होऊ देणार नाही, काळजी नका करू. यांचं असं म्हणणं आहे की काल ती रांगोळी काढली होती ते राजकीय षडयंत्र आहे, कारण मागल्या 7 महिन्यापासून अहिल्यानगरमधलं राजकारण बिघडवण्यासाठी काही राजकीय ताकद याच्यामागं पाठीमागं काम करते, असंही त्यांचं म्हणणं आहे. पण घडलेल्या परिस्थितीमध्ये ओवेसी यांची सभा होणारच असंही ते ठाम सांगत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर.